कोलकात्यामध्ये आरजी कार हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरसोबत झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरण, बदलापूरमध्ये चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार या सगळ्यामुळे देश पेटून उठला। यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार घडलाय। रत्नागिरीमध्ये एका 19 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर रिक्षा चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। रत्नागिरीत प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ हा रोष उसळलाय। रिक्षा चालकानं गुंगीचं औषध पाजून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार केलाय। या घटनेत सर्वत्र तीव्र संतापाची भावना व्यक्त होतीये। या विरोधात शिवसेना, भाजपा, मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य रत्नागिरीकरही रस्त्यावर उतरला। सोमवारी सकाळी 7:15 वाजता युवती रत्नागिरीतील सावळी बस स्टॉपवर उतरली। कॉलेजमध्ये जाण्यासाठी रिक्षा केली। वाटेत रिक्षा चालकानं तिला पाणी प्यायला दिल्यानं गुंगी आली। पाणी जरा कडवट असल्याचं तिला वाटलं, त्यानंतर ती बेशुद्ध पडली। बेशुद्ध झाल्यानंतर रिक्षा चालकानं तिला निर्जन स्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केलाय। 1.5 तासांनंतर पीडित शुद्धीवर आल्यावर सर्व प्रकार उघडकीस आलाय। काल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक SITची स्थापना केलेली आहे। ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत। त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत। अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली। तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली। तसंच या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरच ठिय्या आंदोलनही करण्यात आलं। माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घराघरातल्या महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा। रत्नागिरीत काय चाललंय काय? मग रत्नागिरीत फक्त शो करायचेच माहिती आहेत का लोकांना? रत्नागिरीच्या या मुलींवरती अत्याचार होतात, त्याला जबाबदार कोण आहे? आम्हाला 2-2 मुली आहेत, त्या आम्ही कशा सांभाळायच्या? असे निराधार येऊन कोणी पण नेऊन पोलीने पळवून न्यायचं आणि काय पण करायचं त्यांच्यावरती? पोलिसांना 24 तास देतोय त्यांना। 24 तासात जर त्यांनी खरंच काही नाही केलं तर आज रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने, प्रत्येक आईने, प्रत्येक स्त्रीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे। त्या नराधमाला आज शिक्षा झालीच पाहिजे। रत्नागिरीतील तरुणीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे। या पथकामध्ये 3 महिलांसह 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तसंच 4 ठिकाणचे CCTV फुटेजही ताब्यात घेतले असून त्याद्वारे तपासही केला जातोय। तिला काळीमा भासणारी घटना आहे। नुकतंच काही दिवसापूर्वी बदलापूर इथे घटना घडली होती। संपूर्ण महाराष्ट्र त्यासाठी पेटला होता। आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या माध्यमातून। परतण्यासारख्या एक सुसंस्कृत शहरामध्ये अशातली घटना घडते, दुर्दैवाची गोष्ट। आणि म्हणून ज्यांनी हे घटनेमध्ये भाग घेतलेला आहे, ती घटना त्यांनी केलेली आहे, त्याला ठेचून मारलं पाहिजे, ही भावना प्रत्येक माणूस त्या निश्चितपणे आहे। आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली, त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली। तपास कालपासूनच सुरू झालेला आहे। काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत। ज्याने कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत। कोलकाता येथे आरजी कार हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टर सोबत झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरण, तसंच बदलापुरात चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानं देश पेटून उठलाय। त्यानंतर रत्नागिरीतही पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे। आपल्या देशात, राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।